वसमत येथील वसंतराव नाईक चौक येथे वसंतराव नाईक यांची 112वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासीय वसंतरावजी नाईक यांची 112वी जयंती समाज बांधवांनी वसंतराव नाईक चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी केली। यावेळी प्राध्यापक BR पवार सर, विठ्ठल पवार सर, विठ्ठल जाधव सर, गोविंद राठोड सर, प्रमोद पवार सर, आनंद राठोड, वैभव चव्हाण, कैलास राठोड सर, अभिजित राठोड, बाबूराव राठोड, रितेश पवार, निलेश जाधव, कैलास राठोड सर, अविनाश पवार व विशेष उपस्थिती म्हणून कुमारी अन्वी आनंद राठोड, भीमराव राठोड, जयदीप पवार, तानाजी आडे, हिरामन चव्हाण, राहुल पवार व इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसंतराव नाईक चौक येथे 112वी जयंती वसंतराव नाईक साहेब यांची साजरी करण्यात आली। सर्व वसमतवासी यांच्यातर्फे पवार मामा असो, गोविंद काका असो, ज्योतिराम चव्हाण असो, प्रमोद पवार सर असो, वैभव चव्हाण असो, आनंद राठोड असो, सर्व वसमतवासी यांच्या हाताने 112वी वसंतराव नाईकाची जयंती साजरी करण्यात आली। वसंतराव नाईकाचा विजय असो, वसंतराव नाईकाचा विजय असो। शहराच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। वसंतराव नाईक यांचा जन्म पुसद तालुक्यातील गवली या छोट्याशा गावी झाला। वसंतराव नाईक यांनी राजकारणाची सुरुवात पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून केलेली होती। त्यानंतर वसंतरावजी नाईक हे महाराष्ट्राचे 11 वर्ष आणि 1 महिना असे मुख्यमंत्री राहिलेले आहे। स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र सांभाळलेला आहे। वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये ज्या योजना त्यांनी राबवल्या त्या आजपर्यंत चिरकाल टिकणाऱ्या आहेत। त्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थापना असेल, पणन महासंघ असेल, रोजगार हमी योजना असेल, त्याच्यानंतर जलसंधारणाची काही योजना असतील त्या पूर्ण योजना त्यांनी आतापर्यंत राबवलेल्या आहेत। या सर्व बांधवाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी वसंतराव नाईक जयंती साजरी केलेली आहे। त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो।